सांगतो की या जळगाव शहरामध्ये डॉग बाईटच्या ज्या घटना आहेत या घटना एक दुसरी होत नाही, तर दिवसाला 20-20, 22-22 डॉग बाईट त्या ठिकाणी होतात. काही लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात म्हणून त्या ठिकाणी त्यांची नोंदणी आहे, काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात म्हणून त्या ठिकाणी त्यांची नोंदणी आहे. म्हणून एक त्या ठिकाणी सांगावं वाटतं, एक मासूम बच्चे को आवारा कुत्ते ने काट लिया, फिर भी जिम्मेदार लोग खामोशी की चादर ओढ़कर सो गया. अब तो मुर्दों ने कब्र से उठकर हम पर ताना कसते हैं, हम शेरों की बातें करते हैं और कुत्ते हम पे हसते. म्हणजे या शहरामध्ये कुत्रे जे त्या कुत्र्यांच्या डॉग बाईटचे जे म्हणजे केसेस आहे, या केसेस इतक्या आहे त्या ठिकाणी म्हणजे असं दिसत बोलत नाही या ठिकाणी पुरावे झाले. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आतापर्यंत एका महिन्यामध्ये 350 ज्या डॉग बाईटच्या केसेस झाल्या, त्याच्यामध्ये जळगाव शहरातले 100 अधिक डॉग बाईटच्या केसेस झालेल्या आहेत. आणि म्हणून आपण इतके निकटचे झाले आहोत का, आपली कातडी इतकी गेटेची झाली आहेत का की एका ज्या ठिकाणी ही जी मुलगी आहे तिच्या वेदना ज्या आहेत याच्या वेदना तिच्या आईवडिलांनाच नव्हे तर आपल्याला सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. या मुलीचा त्या कुत्र्याने चावा घेतला आणि तिचा पूर्ण चेहरा त्या ठिकाणी ती मुलगी अतिशय त्या ठिकाणी सुद्ध लागली का म्हणून ती वाचली. आणि इतकंच नव्हे तर अनेक असे या ठिकाणी प्रसंग ह्या मुलाला त्या कुत्र्याने चावलं. अनेक अशा पेपरमध्ये बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आता पेपरमध्ये सुद्धा बातम्या आलेल्या आहेत कुत्रा बाईट. म्हणजे आपण काय करतो, काय आपण शहरातल्या प्रश्नाकडे आपलं लक्ष आहे का नाही आहे, तर या ठिकाणी उत्तर आहे नाही. आपण काही करत नाही. जळगाव शहरातले जे नवजात म्हणजे जे त्यांनी जग सुद्धा पाहिलं नाही त्या मुलांना आपण मुक्तीच्या त्या ठिकाणी म्हणजे तोंडाशी नेऊन ठेवतोय. या ठिकाणी माझी माहिती अशी सभापती महोदय की काल सुद्धा तुमच्या घराच्या बाजूला एक मोठा इन्सिडेंट घडला आणि तुमच्या जागृतीमुळे म्हणजे काल सभापती महोदयांच्या मुलावर सुद्धा कुत्र्याने हल्ला केला तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर या ठिकाणी जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून आता ते म्हटलं मग असे तर या परिस्थितीमध्ये म्हणजे आतापर्यंतचा अनुभव असा आहे, आम्ही फक्त सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करतो मात्र त्याचं उत्तर कधी भेटत नाही. आता विष्णू भोसले यांनी मुद्दा मांडला बीबीसीचा, सर्वात अगोदर या ठिकाणी मुद्दा मांडला होता की त्या ठिकाणी कचराने फक्त खडी मुरुम माती त्या ठिकाणी ते वाहून नेतात आणि तिचे पैसे करतात. किती टन कचरा हा महिन्याचा कमी झाला जेणेकरून आपण प्रश्न उपस्थित सांगितलं झालं. काही ट्रॅक्टर बंद करण्यात आले आणि नंतर ते ट्रॅक्टर सुरू करण्यात आले. म्हणजे जळगाव शहराची जी लूट आहे ती लूट सुरूच आहे. मात्र सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याकरता सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता महानगरपालिकेला पैसा नाही आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तर म्हणजे या विषयाचा निषेध या ठिकाणी केला गेला पाहिजे. मला सांगायला म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अधिकाऱ्यांनी की किती डॉग बाईटच्या केसेस झाल्या, किती डॉग तुम्ही कॅच केले, किती त्यांना तुम्ही बंदिस्त केले. याचं उत्तर फक्त टेक्निकल हो केलं तर मी जर खोटं नाही सिद्ध केलं तर या सभागृहामध्ये मी येणार नाही. फक्त कागदोपत्री खेळ चालू आहे. म्हणजे प्रशासनावर माझा स्पष्ट आरोप आहे की जे काय फक्त तुमची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आता मी त्या ठिकाणी व्यासपीठातून तिकडल्या बाजूला सभापती असतील तिकडल्या बाजूला आपण असो, पण त्यांची परिस्थिती तीच आहे आणि आपली परिस्थिती आहे. ठोस काही अशी उपाययोजना आतापर्यंत या महापालिकेने झालेली आहे. या ठिकाणी आम्ही फक्त ऐकण्यासाठी आलेलो नाही किंवा नगरसेवक म्हणून घेण्याचा कुठल्याही प्रकारचा आम्हाला म्हणजे अभिमान स्वयंमान नाही आहे. या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. आणि जर जनतेचे प्रश्न जर सुटत नसेल तर मला वाटतं की या ठिकाणी बसून काही फायदा नाही. कृपया गंभीरपणे यांची दखल घ्यावी. आता अरविंद भाऊने जो कावळे कुत्र्याच्या बाबतीतला विषय मांडला किंवा कुत्र्यांच्या बाबतीतला मुकट कुत्र्या, मी मागील काळामध्ये 8-15 दिवसाचा हा कालावधी गांधीनगर असेल मागच्या 8 दिवसापूर्वी शनीपेठमध्ये कावळे कुत्रा फिरवतो. त्यासाठी आपल्या आरोग्य विभागाच्या सर्वांना फोन करून चुकलो, परंतु फक्त एकच उत्तर की आपली ती एजन्सी नाही, एजन्सी बंद आहे. मग जायचं कुठे? मी सर्व प्रशासनाला विचारू इच्छितो या माध्यमातून की नागरिकांनी जायचं कुठे? ते तर आमच्याकडे येतात, आम्ही त्यांच्या समोर फोन लावतो, आम्ही स्पीकर फोनवर टाकतो म्हणून तेवढं तरी एक समाधान आहे किंवा ते सांगतायत की आम्ही बोलतोय करतोय. परंतु तिकडनं सांगितलं जातं की याच्यावरती आपल्याकडे एजन्सीच नाही, ती येणार आहे. मग याला पर्याय का? की आज पुन्हा जर अशी घटना घडली तर त्याची यंत्रणा आपल्याजवळ काय आहे किंवा आम्ही फोन केला तर ती त्या माध्यमातून निराकरण होणार आहे का?
चालले जातील, आता तुम्हाला उत्तर द्यायचे. आतापर्यंत जो खर्च झाला आहे मॅडम तो तुम्हाला वसूल करून द्यायचा आहे मला. एवढे आम्ही पैसे देतोय. काल जर अनुभव जे मांडलं ते सत्य आहे. काल मी अनुभवलं त्याचं. बरं मी होतो तिथे, मी अनुभव घेतला. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमच्या प्रशासनाने ती कविता मांडल्या, तुम्हाला ती कविता आठवत नाहीये. प्रत्येक ठिकाणी खरंच भ्रष्टाचार आहे. आरोग्य विभागाचं खूप काही आहे, कुत्र्यांमध्ये आहे, माणसांमध्ये आहे, सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे. करता काय आहे तुम्ही? मला तुम्ही आज ऍक्शन द्याल, कराल का नाही कराल ते सांगा, नाही तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. सन्माननीय सदस्यांनी जो काही मुद्दा मांडलेला आहे, तर सार्वजनिक स्वच्छताविषयक आम्ही गेल्या जेव्हापासून माझ्याकडे चार्ट हँडल झालेला आहे, त्या 15 दिवसापूर्वी स्वतः समक्ष करून मी सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला आहे. डॉग बाईटचा जो काही विषय आहे त्यामध्ये ती एजन्सी जी आहे त्याच्यावरती आता गेल्या 8 दिवसापूर्वी मी स्वतःच अंतिम त्यांना दिलेलं आहे. मी मागच्या सभेमध्ये पण चर्चा झालेली की त्यांना रद्द करावं. आता त्यांना जो काही आपण त्यावेळेला ब्युटी लेवलवर त्यांची अपॉइंटमेंट झालेली होती आणि त्यांचा जो काही म्हणजे रेट असेल त्याच्या अनुषंगाने त्यांना परवडत नाही किंवा काय असा तो त्यांचा मुद्दा होता. परंतु ॲज अ एजन्सी म्हणून त्यांनी आपल्याला सर्व्हिस देणं क्रम प्राप्त आहे आणि त्याच्या अनुषंगाने फार संवेदनशील असे विषय जे काही करतात त्यात आम्ही संवेदनशील आहोत. तसे प्रकार आमच्याही कौटुंबिक याच्यामध्ये त्याबद्दल ही आहे दिलेली आहे. परंतु ती रद्द करून आणि नवीन आपल्याला करायची आहे. त्याच्या अनुषंगाने पाऊल उचललेलं आहे. AWBAचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगाने त्यांनी जे काही दर ठरवून दिलेले आहेत त्या दरामध्ये आपल्याला डायरेक्ट एजन्सी नेमणूक करता येईल का, अशा पद्धतीने आम्ही 4-5 असे मुद्दे मांडलेले आहेत. त्यामध्ये आपल्या सर्वांची एक सकारात्मक चर्चा होऊन त्याच्यावरती फायनल निर्णय घेणं गरजेचं आहे. मॅडम, आम्ही विचारलं होतं जर आता इमर्जन्सीत काही घटना घडली तर आपल्यासाठी योजना काय, आपत्कालीन योजना आपल्या हातात काय आहे अशा कुत्र्यांच्या वर? सध्या तरी आपण ती जी काही एजन्सी आहे त्यांच्या मार्फतच काम करून घेतो आहोत. आज कळत नाहीये मॅडम, आज नाहीये. ते कसं झालेलं आहे, नागरिक या गल्लीमध्ये गल्लीत हाकलतोय, इकडे तिकडे हाकलतोय, ते दुसरीकडे पळत आहे. पण त्याला पकडण्यासाठी किंवा त्याच्यावर नेहमीसाठी त्याच्या बंदोबस्त करण्यासाठी काय आज फक्त कावरलेलं कुत्र यावरती आम्ही म्हणतो. आता इतर कुत्र्यांवरती तर ती दूरचीच गोष्ट राहिलेली, ते तर मोठ्या प्रमाणावरती झालेले आहे. ते भुकतात, पाळतात, लोकांना चावतात, ती गोष्ट वेगळी आहे. हे कावरलेलं कुत्र असलं तरी त्याला आपल्याला पकडण्यासाठी किंवा त्याला जेल बंद करण्यासाठी आपल्या जो उपाययोजना काय? बरोबर, तुमचं मागील आठवड्यात आम्ही त्याबद्दलच चर्चा केली की आमच्याकडे असे काही कर्मचाऱ्यांमार्फत कोणी आहे का ट्रेन की जे डायरेक्ट करू शकतात आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत पण चर्चा केली की आम्ही पकडलेल्या कुत्र्याचं तुम्ही स्टेरिलाइज करणार का, आम्हाला डॉक्टर अवेलेबल करू. हे पण या सगळ्या गोष्टींचं आपण फायनल करतो की तात्पुरती आपली नवीन एजन्सी अपॉइंट होईपर्यंत सभापती महोदय, माझं म्हणणं आहे की आपण तात्काळ आजपासून त्याच्यावरती उपाययोजना 1-2 दिवसात घ्या. आपण या ठिकाणी सभापती महोदय, हे जे काही प्रशासनाचं उत्तर आहे हे बिलकुल अपेक्षित नाही आहे. एजन्सीला काम देऊ, मग टेंडर नोटीस निघेल, मग महिना लागेल, मग महिन्यानंतर काम घेऊ, शेड बांधू, मग शेड, या सर्व गोष्टी पट्टाय का म्हणाला तुमच्या या ठिकाणी बिलकुल अपेक्षित नाही आहे. म्हणजे हे सर्व तुम्ही वेगळेपणा म्हणजे काढतायत, लोकांना मोड द्यायचे का मग? म्हणजे आणखी एखादी बाईट झाला त्या ठिकाणी सुदैवाने काही दुर्दैव घटना घडली नाही आणि उद्या चालू काही झालं तर मग त्याही ना आणि आयुक्तांच्या बंगल्यात कुत्रे सोडू. अगोदर जनता संतप्त आहे. त्या प्रभागातल्या लोकांनी काल घेराव घातला आणि काही युट्यूब चॅनलला बातमी आली, ते म्हटलं मी आयुक्तांच्या म्हणजे घरामध्ये कुत्रे ती नामस येऊ देऊ नका आणि अधिकाऱ्यांच्या घरात सुद्धा ते कुत्रे पकडणे आम्हाला काही मोठी गोष्ट नाही. जर आम्ही पकडले तर तुमच्या घरात त्या कुत्र्यांना आम्ही सोडून देऊ. मॅडम, असा विषय अरे मग बोलताय विष्णू वगैरे 100% की पहिल्या मीटिंग पासून हा विषय चाललाय महासभेच्या. आता 6वा महिना चालू झाला तरी तुम्ही काही कामही करत नाही. याचा अर्थ तुमच्यामध्ये कोणीतरी भ्रष्ट लोक आहेत. मग तुम्हाला आरोप जरी म्हटले तरी काही हरकत नाही. आजच्या आज कारवाई झाली पाहिजे. एवढा पैसा खर्च करत असताना नुसता तो वायबार पाण्यात घालवतो आपण, त्याला काय अर्थ आहे? तुम्ही प्रत्येक महिना हेच उत्तर देणार आहे मला की असं चाललंय, त्याला शेड बांधलं जातंय, मग आम्ही एजन्सी नेमतोय. इतकेच चालले, एवढे पैसे आम्ही दिले ना. बांधलं गेलंय ना, मग करतात काय मॅडम? मग मला सांगा, आज उद्या तुम्ही बदलीत चालले झाला, पाटील साहेब उद्या रिटायर होत आहे, मग आमचा एवढा पैसा वाया गेला त्याची चौकशी कोण करेल? कोण करेल? मग आम्ही नागरिक पण आहेत, आम्ही नगरसेवक पण आहेत, पदाधिकारी पण. एवढ्या पैशाची चौकशी तुम्ही काय करा मला सांगा. भाविस्कर मॅडम, मला आजच्या शब्द पाहिजे, ही चौकशी कधी पूर्ण करा. प्रत्येक जण चाललंय
रिटायर चाललाय, पाणीपुरा रिटायर चाललाय, तो आरोग्यवाला रिटायर चाललाय, आरोग्यवाला रिटायर, सगळे रिटायर चालले. मग याचा पाप आमच्या नगरसेवकांनी नागरिकांनी का बघावं? काय बघायला? मागचे पाप आम्ही दोनदा द्यायचे का? कधी निर्णय घ्याल तुम्ही? मागच्या सभेत तेच झालं, आज तोच विषय चाललाय. आदिनाराचे विषय संपले आणि ते विषय चालत असताना तुम्ही कोणीच अधिकारी बोलत नाही. तुम्ही निर्णय द्या ना, कोणीतरी निर्णय द्या. मला तुमच्या ह्या जेवढा आरोग्य मॅडम गायकवाड मॅडम तुमच्याच एक सांगतो, आरोग्य विभागात जेवढा पैसा खर्च झालाय, जेवढे आरोप झाले, या सगळ्यांचा पुरावा मला पाहिजे. तुम्ही नाही द्याल, आम्ही देतो. तुझी जबाबदारी.